सुडाची भावना की दहशतवादी कट. आरोपीने मुंबईतच 15,000 लोकांसाठी बनवल्या विषारी गोळ्या. 4 जुलैपर्यंत कोठडी. मोहरम सणाचा उत्साह मुस्लिम बांधवांमध्ये पाहायला मिळत असून मोहरमच्या दिवशी मुंबईतील अरे रोड भागातील रेहमताबाद कब्रस्तानजवळ अशुरा मिरवणुकीत सहभागी झालेल्या बांधवांना एक कॅप्सूल देण्यात आलं. या कॅप्सूलच्या माध्यमातून अनेक हजारो लोकांना संपवण्याचा प्लॅन असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीला आज कोर्टात हजर करण्यात आलं. आरोपी फैयाज प्रेमजीला न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. ती कोठडी संपल्यानंतर आज पुन्हा माझगाव कोर्टात हजर करण्यात आलेला आहे. न्यायालयाने आज 4 जुलैपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे. तर पोलिसांचे पथक तपासासाठी परराज्यात पोहोचले आहे. मुंबईत शुक्रवारी मोहरमच्या जुलूसमध्ये विषारी कॅप्सूल वाटल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी फैयाज प्रेमजी असं अटक आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल 14,900 कॅप्सूल्स ताब्यात घेतले. संबंधित आरोपीने 50 किलो झिंक फॉस्फाईड ऑनलाईन मागवलं होतं. तसेच 30,000 रिकामे कॅप्सूल देखील मागवले होते. हा आरोपी 15 दिवसापासून मुंबईत आला होता. नागपाडा परिसरातील सन डॉर्मिटीमध्ये तो राहिला होता आणि याच ठिकाणी त्याने कॅप्सूलमध्ये झिंक फॉस्फेट भरण्याचं काम केलं अशी माहिती समोर आलेली. दरम्यान त्यांनी दिलेल्या या गोळ्या खाल्ल्याने काहींना विषबाधा होऊन ते रुग्णालयात भरती झाले आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.